मी डॉक्टर भूषण शानभाग आणि मी तुम्हाला गोष्टी सांगतो आणि तुम्ही तुम्ही ते ऐकता, आवडल्या तर लाईक करता, इतरांबरोबर शेअर करता आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करताय ना? बघा, गोष्ट आहे का, आवडली तर नक्की सबस्क्राईब करा. प्रॉमिस. डन. चला, आता आपण ऐकत होतो गोष्ट चरणहीन. लिहिलीये कोणी? मीच लिहिलीये. वाचतंय कोण? कथाकथन मीच करतोय. ऐकतंय कोण? तुम्ही. चला, वेळ पुष्कळ घालवला, गोष्टीकडे येऊया. तर मागच्या भागात आपण ऐकलं होतं विक्रमसेन ज्यांनी दिद्दाला शस्त्रविद्या शिकवली होती लोहारींमध्ये, त्याची आणि दिद्दाची अचानक श्रीनगरमध्ये गाठ पडली आणि दिद्दा त्याला आपल्या राजवाड्यात घेऊन गेली. पुढे काय झालं बघूया. राजवाड्यात आल्यावर दिद्दाला प्रथम विक्रमसेनची राहायची सोय करून देणं आवश्यक होतं. राजवाड्यात असा एकटा पाहुणे यायची कधी वेळच येत नव्हती. तिनं मंत्री नरवाहांना बोलवलं. ते येईपर्यंत दिद्दा विक्रमसेन बरोबर बोलत बसली. काय झालं गुरुजी, इथे कसे? विचारू नका राजकुमारी, विक्रमसेन म्हणाला. काय झालं? राजकुमारी, मी लोहारींमध्ये शस्त्रविद्या शिकवत होतो. आधी राजकुमारांना शिकवलं, मग इतर मुलांना, सैनिकांना शिकवलं. पण दुर्दैव आडवं आलं. विक्रमसेननं किती अडवलं तरी त्याच्या डोळ्यातून पाण्याचे 2 थेंब निखळलेच. तो शांत व्हायची दिद्दा वाट पाहत होती. वलगानं चटकन जाऊन पाण्याचा एक पेला त्याच्या समोर धरला. पाणी पिऊन विक्रमसेनला जरा बरं वाटलं. थोडा दम घेऊन तो पुन्हा बोलू लागला. तुम्हाला माझा मुलगा रणविजय माहितीयेच. एक दिवस तो सुद्धा इतर सैनिकांबरोबर तलवार युद्धाचा सराव करत होता. कोणीतरी गैर अंदाजानं सोडलेला तीर येऊन त्याला वर्मी लागला. वैद्यराजांनी खूप प्रयत्न केले पण तो वाचला नाही. त्याच्या मृत्यूचा धसका घेऊन माझी पत्नी मला कायमची सोडून गेली. मग माझं लोहारींमध्ये मन लागेना. तिथून निघालो, कुठे कुठे फिरत राहिलो, अगदी पाय नेतील तिकडे. देवळात, धर्मशाळेत राहायचो. कोणी ना कोणी खायला द्यायचं. मृत्यू येत नाही, जगत राहिलोय. गुरुजी, माझं एक ऐकाल? का ऐकायचं राजकुमारी, कशातच आता मन लागत नाही. गुरुजी, माझे पती महाराज क्षेमगुप्त सध्या शिकारीला गेलेत. ते आठवड्याभरात परत येतील. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. मी इथेच तुमची राहायची सोय करून देते. ते आले की त्यांना भेटा, मग बघू काय करायचं ते. विक्रमसेननं ते मान्य केलं. तोपर्यंत मंत्री नरवाहन आलेच. प्रणाम राणी साहेब. प्रणाम मंत्रीजी. मंत्रीजी हे माझे लहानपणचे गुरुजी विक्रमसेन. गुरुजी हे आमचे मंत्री नरवाहन. मंत्रीजी हे माझे गुरुजी आज मला अचानक नगरामध्ये भेटले. महाराजांची आणि त्यांची भेट व्हावी असं मला वाटतं. यांची राहायची सोय करायची आहे. रागिणी जरी अंतपुराची व्यवस्था बघत असली तरी तिथे फक्त स्त्रिया असतात. यांची सोय कुठे करता येईल जरा पहा. आज्ञा राणी साहेब, मी पाहतो. विक्रमसेनना घेऊन मंत्रीजी निघून गेले. दुसऱ्या दिवशी विक्रमसेन पुन्हा दिद्दाला भेटले तेव्हा त्यांच्यात पूर्ण बदल झाला होता. दाढी व्यवस्थित कापलेली होती. स्नान वगैरे झाल्यामुळे चेहऱ्यावर तजेला होता. स्वच्छ वस्त्रामुळं एक वेगळाच रुबाब दिसत होता. प्रणाम राणी साहेब. प्रणाम गुरुजी. राणीसाहेब, तुमच्या मंत्रीजींनी माझी चांगलीच बडदास्त ठेवली, कसलीच कमी नाही. गुरुजी, मी राजकुमारीची आता राणीसाहेब झाले का? तसं नाही राणीसाहेब. काल मी जुन्या सवयीनुसार तुम्हाला राजकुमारी म्हणालो, पण तुम्ही इथल्या राणी आहात. तुमच्या पदाचा मान मला ठेवलाच पाहिजे. ठीक आहे, बरं. गुरुजी, पुढचा काही विचार केलाय? राणीसाहेब, गेले काही महिने असाच भटकत होतो. काल तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे फक्त मरण्याची वाट पाहत होतो. आत्महत्या करायला मी काय पळपुटा नाही. परिस्थिती बदलली तरी झगडायचा माझा स्वभाव, पण मार्ग दिसत नव्हता. पण कालच्या दिवसानं माझ्या मनाला परत उभारी दिली आहे. छान. राणीसाहेब, पुढचा विचार असा काही केला नाही, पण कुठे ना कुठे आश्रय मिळेलच. शस्त्र शिक्षण हे तर सर्वांनाच आवश्यक आहे. बघेन कुठल्या राजाकडे संधी मिळते का, पण आता लोहारींमध्ये मन लागणार नाही. अन्यथा तुमच्या बंधूकडे गेलो असतो. गुरुजी, इथे राहा ना, दिद्दा म्हणाली. इथे कोण आहे, राजकुमार आहेत का? अजून तरी नाही, दिद्दा हसून म्हणाली, पण होतील. तोपर्यंत आमच्या सैनिकांना प्रशिक्षण द्या. महाराज आले की त्यांच्याशी बोलून तुमच्या वेतनाबद्दल काही निश्चित ठरवता येईल. कशाला वणवण करताय, राहा इथे. विक्रमसेनला हे मान्य झालं. तो म्हणाला, चालेल मला, पण राणी साहेब, महाराज परत येईपर्यंत नुसतं बसून राहण्यापेक्षा मला तुमचं सैन्य पाहायला मिळालं तर उत्तम होईल. चालेल ना मंत्रीजी. कंपनीश रक्क कुठे आहेत? राणी साहेब, कंपनीश इतक्यात येतीलच. आम्ही इथे येत असताना बाहेरच होते, त्यांच्या अधिकाऱ्यांशी काहीतरी बोलत होते.
ठीक आहे. ते आले की त्यांची आणि गुरुजींची भेट घालून द्या. त्यांना म्हणावं गुरुजी सैनिकांच्या तयारीचं निरीक्षण करणार आहेत. जी राणीसाहेब. आणखी 2-3 दिवस गेले. विक्रमसेन आणि दिद्दा यांची परत काही भेट झाली नाही. तिसऱ्या दिवशी दिद्दानं मंत्री नरवाहन यांना विचारलं, मंत्रीजी, गुरुजी कुठे दिसत नाहीत गेले 2 दिवस? राणीसाहेब, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी त्यांची आणि कंपनी रक्क यांची गाठ घालून दिली. त्यानंतर ते सेनापतींच्या बरोबरच गेले. त्या दिवसापासून ते मलाही भेटलेले नाहीत. आणि प्रधानजी आलेत का? होय राणीसाहेब, सकाळीच ते मला इथेच भेटले. आता कुठे गेले माहीत नाही. एक सेवक आला होता, त्यांच्या बरोबर कुठेतरी गेलेत. ठीक आहे, त्यांना मला आज भेटायला सांगा. जी राणीसाहेब. आणखी एक बाब होती. काय? प्रामाणिकपणे सांगायचं तर ती आपल्या अधिकारात बसणार नाही. महाराजांनाच अंतिम निर्णय घ्यायला लागेल. पण लेहमधून तिथं राजाचा काल वकील आलाय. त्याला महाराजांना भेटायचंय. ठीक आहे, कुठे आहेत वकील? त्यांना सध्या तात्पुरता राहायला घर दिलंय. तिथं ते आणि त्यांचे 20-25 लोक राहत आहेत. त्यांच्या शिध्याची व्यवस्था केली आहे. ठीक आहे, कशासाठी आलेत? त्यांना तिथे बनलेला माल पश्चिमेकडे पाठवायचा आहे. त्यासाठी आपलं सहाय्य हवंय. आपल्या भागातून सुखरूप माल देता येईल याबद्दल आश्वासन त्यांना हवंय. जकात द्यायला ते तयार आहेत. मग अडचण काय आहे? दिद्दानं विचारलं. राणीसाहेब, आजपर्यंत काश्मीरमधून इकडून तिकडे माल कधीच जात नव्हता. लेह मधला माल पूर्वेला तिबेटच्या दिशेला जायचा. पश्चिमेला ते कधीच माल पाठवत नव्हते. पण आता त्यांना पश्चिम व्यापार सुरू करायचा आहे. असं? काय मालाचा व्यापार करतात ते? हिमालयातून मिळणारी कस्तुरी, लोकरी कपडे, सैधव, काही रत्न, इतर किरकोळ गोष्टी. ठीक आहे, महाराज आले की आपण बोलूच. इतक्यात बोलणं होतंय तर तिथे प्रधान फाल्गुन आलाच. प्रणाम राणीसाहेब. प्रणाम प्रधानजी. काही खबर? महाराजांकडून कलिता घेऊन स्वार आज सकाळीच आलाय. 2 दिवसात महाराज येऊन पावते होती. ठीक आहे. आणि तुम्ही कुठे तातडीनं गेला होतात? फाल्गुननं नरवाहनकडे बघितलं. त्यांना आम्हीच विचारलं होतं. दिद्दा म्हणाली. तसं काही विशेष नाही राणीसाहेब. काही तंत्रीण आले होते. त्यांच्या वेतनाचा प्रश्न होता. ते निभावून नेलंय मी. इतकं बोलणं होतंय तोवर बाहेर परत कोणीतरी मोठ्यानं बोलत असण्याचा आवाज आला. काय आहे बघायला मंत्रीजी बाहेर गेले. परत आले तेव्हा त्यांच्याबरोबर कंपनीश रक्क आणि विक्रमसेन होते. प्रणाम राणीसाहेब. प्रणाम. काय झाले कंपनीजी? राणीसाहेब, बाहेर काही तंत्रीण होते. त्यांचं वेतन वेळेवर मिळत नाही म्हणून त्यांनी नगरात गडबड चालवली होती. रक्क म्हणाला. क्षमा राणीसाहेब. प्रधान फाल्गुन मध्येच म्हणाला. यांच्याच वेतनाचा प्रश्न मिटवायला मी गेलो होतो. त्यांचं वेतन त्यांना दिलेलं आहे. आता ते परत सेनापतींशी कशाला बोलायला आले मला कळत नाही. या तंत्रिणांचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला हवाय. क्षमा राणीसाहेब, पण मी काही बोलू का? विक्रमसेननं विचारलं. बोला ना गुरुजी. राणीसाहेब, मला हे तंत्रीण चांगले माहिती आहेत. मूळचे हे राजपुतान्यातले लोक. पैशांसाठी कोणाकडेही भाडोत्री सैनिक म्हणून काम करतात. पण यांची निष्ठा कुठल्याही राजापाशी किंवा राज्यापाशी नसते. जो अधिक पैसे देईल त्याच्यासाठी काम करायला तयार असतात. कुशल असतात, पण निष्ठेची वानवा असते. आपलं राज्य दुर्दैवानं त्यांच्यावर अवलंबून आहे आणि हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच त्यांची मुजोरी सुद्धा जास्त आहे. मी गेले 2 दिवस आपल्या सैन्याचं निरीक्षण केलं. योग्य प्रशिक्षण मिळालं. त्यातले अनेक सैनिक तंत्रिणांपेक्षाही चांगले बनू शकतील आणि त्यांची निष्ठा राज्याकडे असेल. या दृष्टीनं आपण विचार करावा असं मी म्हणेन. तुमचा सल्ला योग्य आहे गुरुजी. आत्ताच मला प्रधानजींनी सांगितलं की महाराज 2-3 दिवसात परत येतील. त्यांच्याशी चर्चा करून आपण यावर निर्णय घेऊ. बाकी काही काम नसेल तर उद्या सकाळी भेटूया. उद्या न्यायसभेचा दिवस आहे. उद्या भेटू. प्रणाम. क्षेमगुप्ताला परत येईपर्यंत दुपार उलटून गेली होती. संध्याकाळी त्यानं प्रधान फाल्गुन, मंत्री नरवाहन, कंपनीश रक्क आणि दिद्दा यांना राजसभेमध्ये बोलावलं. गेल्या 20-22 दिवसात घडलेल्या सर्व घटनांचा आढावा घेतला. इतके दिवस राज्यात कसलीही कटकट होऊ न दिल्याबद्दल त्यानं सर्वांचंच कौतुक केलं. संध्याकाळी तो दिद्दाला एकटीला भेटला तेव्हा कौतुकानं म्हणाला. राणीसाहेब, राज्य तर व्यवस्थित सांभाळलं तुम्ही. दिद्दानं लाजून हसून खाली बघितलं. आम्ही तुमच्या राज्य सांभाळण्यावर खुश आहोत. तुम्हाला काहीतरी बक्षीस द्यायला हवं. मग द्या. काय द्यावं बक्षीस विचार करतोय आम्ही. मी सांगू? बोला. उद्या माझ्याबरोबर नगरामध्ये या. नगरात एक फेरी मारूया. इतकंच ना? नक्की जाऊ. दुसऱ्या दिवशी दिद्दाचा रथ जसा नगरात जात होता तसे नगर जनतेच्या स्वागतासाठी पुढे येत असलेले क्षेमगुप्ताला दिसले. रस्त्यात असलेले लोक रस्त्याच्या बाजूला हात जोडून उभे राहताना त्यांनी अनेक वेळा बघितले होते. पण घरातनं बाहेर येऊन स्वागतासाठी उभे राहणारे लोक त्याला कधीच दिसले नव्हते. धावत येणारी माणसं त्याला बघून जागीच थपकत होती. रथाच्या बाजूने येणारे रक्षक पाहून पुढे यायचं धाडस करत नव्हती. लोक त्याला घाबरत आहेत हे दिद्दाच्या लक्षात आलं. तिनं रथ माघारी वळवला. का ते क्षेमगुप्ताला कळेना. राजवाड्यापाशी आल्यावर तिनं क्षेमगुप्ताला सांगितलं, महाराज तुम्ही असं करा.
मी रथातून क्षेमगौरीश्वराच्या देवळापाशी जाते. तुम्ही घटकाभरानं तिथे या. एकटे आलात तर आणखी उत्तम. आता परत का हा प्रश्न क्षेमगुप्ताच्या डोक्यात आला. तुम्ही मी सांगते तसं करा तर खरं, दिद्दा म्हणाली. आणि रक्षक न घेता यायचं, क्षेमगुप्तानं परत विचारलं. हो, भीती वाटते का? मी एकटी फक्त वलगाला बरोबर घेऊन रथातून जाणार आहे. पण राणी सरकार, तुमच्या रक्षणासाठी, दिद्दा हसली. इतके नगरवासी माझ्या रक्षणासाठी असताना भीती कसली? तिनं विचारलं. सांगितल्याप्रमाणे एका रथातून दिद्दा आणि वल्गा पुढे निघून गेल्या. प्रधानजी, राणी सरकार अशा एकट्या जातात? क्षेमगुप्तानं विचारलं. होय महाराज, आम्हाला बरोबर यायला सक्त मनाई करतात. आणि तुम्ही त्यांना असं जाऊ देत होतात? क्षमा महाराज, नरवानमध्येच बोलला. आता तुम्ही क्षेमगौरीश्वराला जाल तेव्हा पाहालच. सांगितल्याप्रमाणे क्षेमगुप्त एक रथ घेऊन निघाला. तो मंदिरापाशी पोहोचला तर त्याला तिथे लोकांचा जमाव दिसला. कशासाठी लोक जमले त्याला कळेना. लोकांचं त्याच्याकडे लक्ष सुद्धा नव्हतं. त्यानं सारथ्याला रथ थांबवून पुढे जाऊन चौकशी करून यायला सांगितलं. सारथी गेला. थोड्या वेळात परत आला. महाराज, राणीसाहेब तिथे झाडाच्या पारावर बसलेत. त्यांच्या बाजूला लोक जमलेत. कशासाठी? माहित नाही महाराज, पण अगदी हास्य विनोद चालला असावा असं वातावरण आहे. क्षेमगुप्ताला आश्चर्य वाटलं. तो रथातून उतरून पुढे निघाला. तो जवळ गेल्यावर जमावाची थोडी पांगापांग झाली, पण दिद्दानं लोकांना धीर दिला. क्षेमगुप्त पुढे जाऊन दिद्दाच्या बाजूला पारावर बसला. लोक दिद्दावर किती प्रेम करत आहेत हे त्याच्या लक्षात आलं. थोड्याच वेळात दिद्दा परत जायला निघाली. एकाच रथात बसून दोघे परत निघाले. कितीतरी अंतर लोक त्याच्या रथाच्या मागून चालत होते. राणी सरकार, तुम्ही लोकांची मनं जिंकलेली दिसत आहेत, क्षेमगुप्त म्हणाला. काही केलं नाही महाराज, फक्त प्रधानजींच्या बरोबर न जाता एकटीनं जायला सुरुवात केली. हा, म्हणजे यापुढे मी राजधानीत नसेन तेव्हा राज्य तुमच्यावर सोपवायला हरकत नाही. मला ते आवडेलच. आणखी एक गोष्ट होती महाराज. बोला. तुम्ही इथे नसताना माझे लोहारींमधले गुरुजी मला इथे अचानक भेटले. शस्त्रविद्येत निपुण आहेत. परिस्थितीमुळे लोहारीन सोडून भटकत असताना अचानक इथे आले. मी त्यांना तुम्ही येईपर्यंत थांबवून घेतलं. आपल्या सैनिकांना नीटपणे प्रशिक्षणाची गरज आहे, म्हणजे आपल्याला तंत्रिणांवर अवलंबून राहावं लागणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, उद्या सकाळी त्यांना माझी गाठ घ्यायला सांगा. सांगते. आणखी काही? आणखी लेहच्या राजाकडून वकील आलाय. हो, मला प्रधानजी म्हणाले. मग काय विचार केलात? ते म्हणाले त्यांना कस्तुरी, लोकर वगैरे आपल्या भागातून न्यायला परवानगी आणि संरक्षण हवंय, पण मी त्याला नकार द्यायचं म्हणतोय. का महाराज? कारण लोकरी कपडे तर आपल्या भागातही बनतात. तिबेट मधले कपडे इथून पश्चिमेकडे जायला लागले तर आपल्या वस्तू कोण घेणार? महाराज, माझी एक सूचना आहे. बोला. मला वाटतं त्यांना परवानगी द्यावी आणि त्याच्या बदल्यात आपला माल तिबेटकडे पाठवायची अनुमती त्यांच्याकडून मागावी. आपल्याकडे बनणारं उत्तम प्रतीचं मोंगरा केशर आपण तिबेटमध्ये पाठवू शकूच, पण आपल्याकडे पश्चिमेकडून येणारे खजूर, मद्य आणि इतर गोष्टी सुद्धा तिबेटमध्ये विकू शकू. उत्तम कल्पना आहे राणी सरकार, आवडली मला, क्षेमगुप्त म्हणाला. क्षेमगुप्त एक एक कल्पना ऐकत होता आणि दिद्दाच्या गोष्टी त्याला पटत होत्या. आपल्या आयुष्यातील इतर कुठल्याही स्त्रीपेक्षा दिद्दा अधिक बुद्धिमान आहे हे त्याला समजायला लागलं होतं. क्षेमगुप्तानं समरसेनची भेट घेतली. प्रणाम महाराज, समरसेन म्हणाला. प्रणाम गुरुजी. क्षेमगुप्तानं सुद्धा त्याला सन्मान दिला. राणी सरकार म्हणाल्या तुम्ही त्यांना सैन्य सशक्त करण्याबद्दल काही सूचना केल्यात. होय महाराज, काही गोष्टी मला तुमच्या समोर मांडायच्या होत्या. क्षेमगुप्तानं त्याला थांबण्याचा इशारा केला. गुरुजी, सेनापतींनाही बोलवून घेतो. बाजूला उभ्या असलेल्या सेवकाला तो म्हणाला, जा रे, कंपनी शक्कांना बोलाव, प्रधानजी असले तर त्यांनाही या म्हणावं. दोघे लगेचच आले. मग क्षेमगुप्तानं समरसेनला सांगण्याचा इशारा केला. बोला आता गुरुजी. समरसेन, एक एक गोष्ट सांगू नका, राग मानू नका महाराज. माझ्या जे निदर्शनाला आलं ते तुमच्या समोर मांडतो आहे. पण या गोष्टी मी फक्त ज्या 2-4 दिवसात दिसल्या त्यावरून सांगतोय. कदाचित यात थोडंफार इकडं तिकडं होऊ शकेलही. कदाचित काही गोष्टी असतील पण मला आढळल्या नसतील. पहिलं म्हणजे आपल्या सेनेमध्ये मला शिस्त कमी दिसली. कंपनी शक्क काही बोलणार असं दिसताच समरसेननं त्याला थांबण्याचा इशारा केला. शिस्त नाहीये असं नाही, पण कसलेल्या सैन्यालाही जितकी शिस्त असायला हवी तितकी नाहीये. यांच्या कौशल्याची परीक्षा मी घेऊ शकलो नाही, पण एकंदर त्यांची शारीरिक स्थिती, सुटलेली पोट, थुलथुलीत शरीरयष्टी हे सगळं बघितलं तर ते लढाईच्या मैदानात फार काळ टिकाव धरू शकणार नाहीत हे तर उघड आहे. सुदैवानं आजवर काश्मीरकडे इतर कुठल्याही राज्यांनी वाकड्या डोळ्यांनी बघितलेलं नाही. पण पश्चिमेकडे ज्या प्रमाणात आक्रमणं चालू आहेत ते लक्षात घेता येणाऱ्या दिवसात इथंही अरबांचं लक्ष जाणार हे उघडच आहे. आधीच गांधारवर अरबांचे हल्ले चालू झालेले आहेत.
गांधार फार काळ टिकाव धरील अशी परिस्थिती नाही. त्यानंतर इथपर्यंत यायला अरबांना वेळ लागणार नाही. त्यावेळी आपण सैन्य उभं करतो म्हटलं तर ती काय एका दिवसात किंवा महिन्यात होऊ शकणारी गोष्ट नाही. या सगळ्यावर उपाय हाच की ताबडतोब आपल्याला सैन्य सशक्त करायला हवं. त्यासाठी त्यांना उत्तम प्रशिक्षण देण्याची गरज आहे. क्षेमगुप्तानं मान डोलावली. जे आहे त्या सैन्याला प्रशिक्षित करता येईल. महाराज, त्यांना प्रशिक्षित करता येईलच, पण त्यांच्यापैकी बरेचसे आता वयानं वाढलेले आहेत. 45 उलटलेल्या सैनिक येणाऱ्या आक्रमकांशी मुकाबला करायला किती दगदग सहन करू शकेल. त्यामुळे आहे त्या सैन्यावर अवलंबून न राहता आपण अधिक तरुण आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम सैनिकांची भरती सुद्धा करायला हवी. ठीक आहे, आणखी इतर कोणाला काय सुचवायचंय? कंपनीश आणि प्रधानांनी थोडी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्या अधिकाराला बाद येईल त्याच्या भीतीनं असल्याचं दिद्दाच्या लक्षात आलं. ती म्हणाली, महाराज, सैनिकांची निवड आणि प्रशिक्षण हे दोन्ही विभाग अंतिमतः सेनापतींच्या अधिकारातच राहतील ना? हो. नवीन सैनिक शेवटी सैन्यातच सामील होत राहणार, त्यामुळे सेनापतीचा त्यावर पूर्ण अधिकार राहील. रक्काचा विरोध ताबडतोब मावळला. या सगळ्याला पैसा लागेल त्याचं काय? प्रधान फाल्गुननं विचारलं. आजच आम्हाला राणी सरकारांनी एक पैशाचा स्रोत दाखवलाय, त्यामुळे ती चिंता करायचं कारण नाही, क्षेमगुप्तानं सांगितलं. समरसेनला नवीन सैनिकांची निवड आणि प्रशिक्षणाचे अधिकार देऊन दिवस संपला. पुढे काय झालं पुढच्या भागात ऐकूया. आवडते ना गोष्ट? मग करा ना सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा, मलाही बरं वाटतं ना जरा. हा, भेटूया पुढच्या भागात. ऐकत राहा शरणहीन. आणि हो, माझी एक होता परमेश्वर ही कथा ऐकलीत की नाही? नसली ऐकली तर तीही ऐका, छान आहे ती सुद्धा. अशीच भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.